बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। सर्व आरोपींवर आता मोक्का करण्यात आलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आता समोर येते। मस्साजोग येथील संतोष देशमुख सरपंच यांच्या हत्ये प्रकरणाचे पडसाद सगळीकडे उमटलेले असतानाच विविध ठिकाणी जन आक्रोश मोर्चा देखील सुरू आहे आणि या हत्या प्रकरणासंदर्भातली आता महत्त्वाची बातमी समोर येते। सर्व आरोपींवर आता मोक्का करण्यात आलेला आहे। या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। सरपंच हत्येविरोधात सगळीकडे विविध ठिकाणी याचे पडसाद उमटताना दिसतायत। जन आक्रोश मोर्चा देखील सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये ही महत्त्वाची बातमी आता समोर येते। सरपंच हत्या प्रकरणातली ही सर्वात मोठी बातमी आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं। माधव, काय अधिकची माहिती आहे? माधव यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही आहे, पण आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आहे ती समोर येते। बीड हत्या प्रकरणातल्या सर्व 6 आरोपींवर मोक्का करण्यात आलेला आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेंवर देखील या 7 आरोपींवर कराड मधील हे हत्या प्रकरण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात आक्रोश आहे। मात्र या ठिकाणी आताची सगळ्यात मोठी बातमी साम टीव्हीवर बघताय। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंवर देखील आता या सर्व आरोपींवर मोक्का करण्यात आलेला आहे। सरपंच हत्या प्रकरण आणि या सर्व आरोपींवर आता बीड हत्या प्रकरणातल्या या सर्व 6 आरोपींवर आता मोक्का करण्यात आलेला आहे। आणि आपले प्रतिनिधी जयश्री मोरे यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात। जयश्री, आताची सरपंच हत्या प्रकरणातली ही सर्वात मोठी बातमी, 7 आरोपींवर मोक्का, काय अधिकची माहिती मिळते? हत्या प्रकरणातील जे सर्व 7 आरोपी आहेत त्या 7 आरोपींवरती आता मोक्का जो आहे तो आता लावण्यात येणार आहे। बीड हत्या प्रकरणात आताची सर्वात मोठी बातमी जी आहे ती आता आपण सांगत आहोत। सरपंच संतोष देशमुख जे आहेत या संदर्भात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांच्यावरती मोक्का जो आहे तो आता मोक्क्याची जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे। धन्यवाद जयश्री, तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। तर या सर्व आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आलेला आहे। बीड हत्या प्रकरण आणि त्या प्रकरणातल्या 7 आरोपींवर सुदर्शन घुले असेल, सुधीर सांगळे असेल यांच्यावर मोक्का दाखल करण्यात आलाय। कराड मात्र या हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याचं आता समोर येत आहे। अशी शिक्षा दिली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची। तुम्ही मोर्चामध्ये अनुवाई पाहिलं? मी माझ्या म्हणजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असंच मी फिरणार। माझ्या भावाला आज मी चालते तर एक खडा टोचला तर मला किती व्याध होतात, माझ्या भावाने किती व्याध नसेल का, मी म्हणजे हे पण करू शकत नाही, माहिती आहे का? मला तरी पण एवढं माहिती नाही, आम्हाला मोबाईल बघू देत नाहीत, आम्हाला एवढं माहित नाही। जर त्याचे म्हणतात असं ऐकता थोडं, त्याची जर घटना आम्हाला कळाली ना तर असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोण राहतोच का नाही असं। म्हणून सर्व समाज पाठीशी माझा एक भाऊ गेला म्हणजे त्याला मला लाखो ते काय करतील मला तर एवढे काय माहित नाही का असं ते करतील। ते साहेबांवर विश्वास आहे, ते योग्यच करतील, लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देतील एवढीच अपेक्षा। लवकरात लवकर द्यावं, फक्त ह्या चिमुकल्याकडे बघून लवकर न्याय मिळवून द्यावा। जर आपण पाहिलं तर अगदी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या अशी मागणी जी आहे ती या कुटुंबियाच्या वतीनं करण्यात येते। बालाजी सुरू असेल, साम टीव्ही, धाराशिव।